4 वेळा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून ज्यांना संपूर्ण महाराष्ट्र आणि देशात ओळख आहे ते स्वर्गीय वसंतदादा पाटील यांनी स्वतः शिक्षण कमी असलं तर संपूर्ण राज्याला आणि देशाला दिशा देण्याचं काम या सांगली जिल्ह्यातून केलेलं आहे. प्रसंगी त्यांनी स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये भाग घेऊन आपल्या छातीवर सुद्धा गोळ्या झेललेल्या आहेत. सांगलीची जेल फोडून त्यांनी पलायन सुद्धा केलं होतं. असे स्वर्गीय वसंतदादा पाटील जे राज्याचे 4 वेळा मुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्यांचे पंतू हर्षवर्धन पाटील प्रभाग क्रमांक 11 मधून सांगली महापालिकेच्या रिंगणात उतरलेत. आपण पाहू शकता या ठिकाणी संपूर्ण युवकाच्या माध्यमातून या परिसरातील प्रभागमधील 11 मधील सर्व नागरिकांच्या भेटीगाठी घरोघरी जाऊन ते घेत आहेत आणि लोकांना विनंती करत आहेत की या प्रभागामधल्या ज्या काही समस्या असतील त्या संदर्भात आपण चर्चा करून मार्ग काढूया. आपल्याबद्दल स्वतः हर्षवर्धन पाटील आहेत जे इच्छुक उमेदवार आहेत. मला सांगा कशा पद्धतीने लोकांच्या समोर जातात, कसा प्रतिसाद मिळतोय? तसा प्रतिसाद म्हटला तर एकदम चांगलाच आहे. एक सुशिक्षित नेतृत्व म्हणून या प्रभागात गरज आहे. तर लोकांची तशी आम्ही समस्या जाणून घेतलेल्या की रस्ते गटरीचे आहेत, ते आम्ही प्रश्न सोडवणार. यापुढे आम्ही खासदार म्हणून विशालदादा असतील, प्रतीकदादा किंवा प्रकाश बापू तिघांची कामं जिल्हाभर चांगलंच होती. विकास कामं चालू होती. थोडं प्रभागाकडं आम्ही जास्त फिरत नव्हतो, पण यावेळेस मला ही संधी मिळाली आहे आणि काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली, विशालदांच्या नेतृत्वाखाली आम्ही हे घर टू घर फिरणं चालू आहे आणि सगळ्यांची समस्या घेऊन आम्ही काय असेल ती कामं मार्गी लावू. तुम्ही प्रभागामध्ये फिरत असताना अनेक ठिकाणी तुम्ही घरगुती बैठकांच्यावर सुद्धा आता जोर दिलेला आहे. महिलांच्या बाबतीत सुद्धा भेटीगाठी सुरू आहेत. सध्या पाहिलं तर राज्यात असेल किंवा जिल्ह्यात महिला सुरक्षित नाही आहेत. तसेच बेरोजगार तरुणांच्या हाताला काम नाही. त्या संदर्भात तुमची भूमिका भविष्यात काय असणार आहे? सांगली महापालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात तुम्ही उतरला आहे. तसं बघितलं तर प्रभाग 11 हा सांगली जिल्ह्यात नेहमी गुन्हेगारी म्हणून ओळखला जातो. तसं आम्ही जेव्हापासून विशालदा खासदार झाले तेव्हापासून बऱ्यापैकी क्राईम रेट कमी आला. आम्ही महिलांना रोजगार दिलेच आहेत. थोडं अजून कमी पडले, पण इथनं महानगरपालिकेचं शाळेंचं सुशोभीकरण असेल किंवा मग महिलांना घर बसल्या बसल्या आम्ही काही रोजगार देऊ शकतो, ह्याच्यावर आम्ही काही स्कीम्स आणायचा प्रयत्न करतोय आणि ते आम्ही निश्चितपणे पुढच्या येत्या काळात आम्ही करून घेऊ. तुम्ही म्हटल्याप्रमाणे आता जे तरुण बेरोजगार युवक आहेत, आता या ठिकाणी या संपूर्ण महापालिकेच्या निवडणुकीत युवकांची संख्या जास्त आहे, नवीन मतदार आहेत. तर हाताला काम नसल्यामुळं हे तरुण कुठंतरी आता नशेच्या आहारी जाताना दिसतात. त्याप्रमाणे गुन्हेगारी सुद्धा वाढत आहे. त्या संदर्भात काय भूमिका असणार आहे? आता जसं मी सांगितलंच की मेन युवकांना सगळ्यात जास्त गरज ही शिक्षणाचीच आहे. अलीकडं बघितलं आपण तर व्यसन एक असा प्रकार असतो की एकदा चालू झाला तर ते बंद करणं फार अवघड असतं. या निमित्तानं आपण त्यांना शिक्षण तर द्यायलाच पाहिजे. काही रोजगार आपण मुलांना देऊ शकतो ज्याकडून ते गुन्हेगारी क्षेत्राकडे वळणार नाहीत. ह्याच्यावर आम्ही फोकस करू. तसं आता मी या प्रभागामध्ये फिरत असताना अनेक महिला असतील किंवा इथल्या तरुणांची भेट घेतली की बऱ्याच ठिकाणी लाईटची सुविधा नाही आहे. CCTV सुद्धा काही ठिकाणी आहेत, जेणेकरून गुन्हेगारीचे प्रमाण अंधाराच्या काळात सुद्धा वाढलेलं असतं. CCTV बसवले तर बऱ्यापैकी लोकांच्या मागण्या आहेत. काय तुमची भूमिका काय असणार? सध्या फिरताना मी पण महिलांचे हे प्रश्न जाणून घेतलेत की त्यांना सुरक्षेचा विषय असेल, बाहेर त्यांना रात्री 1-7च्या दरम्यान ते बाहेर पडू नाही शकत. यासाठी आमचा एक स्कीम असणार की आम्ही CCTV लावायचे आणि दुसरं पोलिसांचा राऊंड असतो. तर ज्या ज्या ठिकाणी पोलीस अजून पोचत नाही आहेत तिथं आपण तो QR कोडचं एक हे आहे तर पंचिंगचा विषय, तर तिथं आम्ही ते लावून एक पोलीसचा राऊंड होईल प्लस CCTV, हे दोन्ही आम्ही लवकरात लवकर करू. नागरिकांच्या प्राथमिक सुविधा असतात, अन्न, वस्त्र, निवारा. ह्या वार्डामध्ये काय समस्या आहेत असं तुम्हाला वाटतं आणि त्या देण्यासाठी तुम्ही काय कटिबद्ध आहात? काय आश्वासित करता येईल नागरिकांना, महिलांना? पाणी 24 तास इथं मिळत नाहीये. पाणी थोडा वरच्या भागात आहे ना, पाणीची समस्या ही अजूनही आहे. आता आम्ही त्याच्यावर काही हे माहिती घेऊन काय आपण त्याच्यावर मार्क लावू शकतो हे आम्ही प्रयत्न करू. तो स्टोरेजचा विषय असेल किंवा पंपिंगचा विषय असेल तर तो आम्ही मार्गे लावून घेऊ. तसं
गटारीनं इथं केलेले आहेत, पण गटारीनं उतार नसल्यामुळं ते पाणी साचून राहतं आणि डासांचं प्रमाण वाढल्यामुळे इथं इथल्या नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे. त्या संदर्भात आपण काय करणार आहात? आता ज्या गटरी बऱ्यापैकी गटऱ्यांची जी रुंदी आहे ती छोटी असल्यामुळं पाणी लवकर वाहत नाही आणि साठते. तर पावसाळ्यात ह्याचा भरपूर त्रास होतोय. यासाठी आत्ता जिथं आपण उभारलोय खासदार फंडातनं ऑलरेडी गटरीचं काम आम्ही रुंदीकरण केलेलं आहे. पण अजून काही दुसऱ्या भागात कुठं काही समस्या असतील तर आपण ती गटरींचा फ्लो वाढवण्यासाठी एकतर रुंदीकरण गटरींचं करायचं, ज्याकडून त्यांचा फ्लो होऊन एक प्रॉपर त्यांना आउटलेट देऊन त्याचं तो गटरीचं पाण्याचा आपण काही यूज परत कुठं दुसरीकडे करू शकतो. ह्याच्यासाठी पण आम्ही विचार करू. वसंतदादांनी 4 वेळा राज्याचं मुख्यमंत्रीपद भोगलं. त्याचबरोबर तुमचे आजोबा असतील खासदार प्रकाशबाबू पाटील यांनी सुद्धा खासदार म्हणून 5-6 वेळा या मतदारसंघातून लीड गेलेलं आहे. तसं पाहिलं तर हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखलं जातं. या ठिकाणी असतील तुमचे वडील प्रतीक पाटील सुद्धा या मतदारसंघाचा अनेक वेळा त्यांनी लोकांच्या संपर्कात राहिलेले. आता सध्याचे खासदार जे तुमचे चुलते आहेत विशाल पाटील, हे इथल्या स्थानिक लोकांशी संपर्कात आहेत. आता पहिल्यांदा तुम्ही निवडणूक रिंगणात उतरत आहात, लोकांच्या समस्या जाणून घेतात. लोकांच्या संपर्कात राहूनच निवडणुकीला जावं असं का वाटतं तुम्हाला? अ, वसंतदादा प्रकाशबापू हे वसंतदादांपासून आम्ही राजकारणात सक्रिय झालो. आमचं घर राजकारणात सक्रिय झालं. प्रकाशबापू 5 वेळा खासदार राहिले जिल्ह्याचे. त्यानंतर प्रतीकदादांनी 7 वर्ष खासदारकी, परत त्यांना मंत्रिपद पण मिळालेलं. तर त्यांनी देशाच्या ह्याच्यावर नेतृत्व केलेलं आहे. परत आज विशालदादांनी लोकांचा चांगला प्रतिसाद होता त्यामुळे अपक्ष म्हणून खासदार हे केले. आज संसदेत त्यांचे प्रश्न जिल्ह्याचे काही असतील ते मांडतायत. या करून मला पण एक असं वाटलं की आपण लोकसेवा करावी. सांगली शहर जिल्ह्यावर आम्ही दरवेळेस आमचा फोकस असायचा, पण ह्यावेळेस शहरमधनं कोणतरी यावं त्यामुळे मी ह्याच्यात उतरलोय. आणि शहराचा विकास हेच एक मोटिव्ह ठेवून प्रभाग असेल किंवा सांगली शहर दोन्हीवर आम्ही फोकस ठेवून त्या हिशोबानं काम करत राहू. मतदारांना काय आवाहन करता शेवटचं, की काय सांगाल मतदारांना, का लोकांनी तुम्हाला मतदान करावं? आमचे तसं बघितलं तर मागचे 3 पिढ्या राजकारणात आहेत. आम्ही कामं तशी केलेली आहेत. काही प्रश्न होते ते आम्ही सोडवायचा प्रयत्न केलेला आहे. माझं एवढंच आव्हान आहे मतदारांना की सगळ्यात जास्त तुम्ही बाहेर पडा, सगळ्यात जास्त मतदान द्या आणि काँग्रेस पक्षाचा जो काही पॅनल आमचं ठरेल, पुढच्या 1-2-3 दिवसात आमचं पॅनल ठरेल, तर आपण सर्वांनी मतदान देऊ, आम्हाला निवडून द्यावं. काही असेल तुमचे प्रश्न आम्ही मार्गी लावू. नक्कीच आपण पाहू शकता वसंतदादा पाटील यांची 4थी पिढी आता या राजकारणात उतरली आहे. महापालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात स्वतः हर्षवर्धन पाटील जे त्यांचे पंतो आहेत ते सुद्धा आता लोकांच्या समोर येत आहेत. आणि हा वसंतदादांचा आणि काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून प्रभाग क्रमांक 11ला ओळखलं जातं. आणि काँग्रेसच्या पाठीमागं आता भविष्यात येणाऱ्या 2 दिवसात जे पॅनल उभा राहील त्या पॅनलला नागरिकांनी भरघोस असं मतदान करावं, घरातून बाहेर पडावं आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. यापूर्वी काही प्रश्न सोडवले आहेत आणि जे काही उर्वरित प्रश्न राहिलेले आहेत ते सुद्धा 100% सोडवीन असा आशावाद हर्षवर्धन पाटील यांनी TV9 मराठीशी बोलताना व्यक्त केलेला आहे. कॅमेरामॅन सुजित सोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.